शास्त्रानं 3 पद्धतीचं श्राद्ध सांगितलं. त्यातलं आजचं वर्ष श्राद्ध आहे. पहिलं श्राद्ध आहे मासिक श्राद्ध, 2 नंबरला वर्ष श्राद्ध आणि 3 नंबरला तीर्थ श्राद्ध. त्यातलं आजचं वर्ष श्राद्ध आहे. आमचा माणूस गेल्यानंतर आम्ही त्या माणसाच्या आठवणीनं 1 वर्षानंतर जे करतो त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. आणि त्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं भगवान परमात्म्याचे लाडके लढीवार आणि जवळचे असणारे भक्त ज्यांच्या हातून भगवान परमात्म्यानं नैवेद्य खावा, ज्यांच्या कीर्तन श्रवणासाठी भगवंतानं मंदिर फिरवावं, ज्यांच्या हातून भगवान परमात्म्यानं नैवेद्य खावा आणि ज्यांच्याकडून भगवान परमात्म्यानं 96 कोटी अभंगाच्या रचना करून घ्याव्या, असे श्रीमंत संत श्री संत नामदेवरायांच्या मुखारविंदातून आलेला 3 कडव्याचा अभंग. या अभंगामध्ये महाराज म्हणतात, जन्माला आल्यानंतर ज्यानं चांगलं कर्म केलं त्याला धन्यता देतात. धन्य महाराज जन्मले संसार. काय केलं त्यांनी? भगवत चिंतन केलं. ज्याच्यासाठी देह मिळाला त्याच्यासाठी वापरला. देवानं देह ज्याच्यासाठी दिला त्याच्यासाठी वापरला. धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायण. नारायणाचं अंतरामध्ये त्यांनी चिंतन केलं. काय केलं त्यांनी? नारायण गाय नारायण ध्याय. नारायणाचं रात्रंदिवस गायन केलं, नारायणाचं चिंतन केलं, अंतःकरणामध्ये नारायणाला जपलं. मग त्यांना धन्यता देऊन दुसऱ्या कडव्यामध्ये आईला धन्यता दिली. धन्य त्याची माय प्रसवली. आईनं त्याला जन्म दिला म्हणून आईला दुसऱ्या कडव्यात धन्यता. आईनं मुलाला जन्म द्यावा, पण जन्म देत असताना महाराज म्हणजे अशा मुलाला जन्म द्यावा की ज्या मुलापासून कुळाचा उद्धार होईल. जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर, नाही तो जननी वांज भले त्या खोते बोलू. आईनं मुलाला जन्म द्यावा, अशा मुलाला जन्म द्यावा, एकतर तो हरिभक्त असावा, एकतर दानशूर दाता असावा, अथवा शूरवीर असावा. या कुटुंबानं एक गुरु दिलीपरावांच्या माध्यमातून एक गुरु ज्ञानदानाचं कार्य करणारा दिलाय. त्यांचे चिरंजीव भारत मातेची सेवा करण्यासाठी मोठ्या पोस्टवरती आर्मीमध्ये की ज्यांनी गावाचं नाव उज्ज्वल केलंय, कुणाचं नाव उज्ज्वल केलंय आणि त्याचा सार्थ अभिमान ज्यांना वाटतो ना महाराज, ते कुळ असत. अण्णा गेले पण शेवटच्या श्वासापर्यंत अण्णांना अभिमान होता, माझा पुत्र मिलिटरीमध्ये ऑफिसर आहे, माझा मुलगा समाजामध्ये चांगल्या स्थानावरती, माझी मुलगी तिच्या घरी लक्ष्मी सारखी नांदते, माझी नातवंड सुखात आहे. हा आनंद होता महाराज. वाडवडिलांना दुसरं काय पाहिजे असतं? काही नकोय, फक्त आपल्या कुळाचा उद्धार व्हावा, आपलं कुळ चांगलं असावं, एवढीच भावना अंतःकरणामध्ये असते. आई वडील निस्वार्थ प्रेम करतात. पण दुसऱ्या कडव्यामध्ये आईला धन्यता दिली. पण आई मुलाला जन्म देते स्वार्थापोटी. उद्या एखादा म्हणेल ना आईनं जन्म दिला तिचा काही स्वार्थ असेल, ते समाज म्हणू नये म्हणून निषेध नोंदवला. 3ऱ्या कडव्यामध्ये प्रसवली तया, कुळाचा उद्धार आणि तो करे निर्धार नामा. म्हणे त्याचा आईचा स्वार्थ नाही, आईनं मुलाला जन्म दिला म्हणजे फक्त कुळाचा उद्धार करावा एवढाच हेतू होता. हा अभंगाचा सरळ अर्थ. आई वडील स्वार्थापोटी मुलाला जन्म देत नाही का? देतात. या जगामध्ये कुणी कुणावरती फुकट प्रेम करत नाही. या जगाचा नियम. या जगात कुणी कुणाला फुकट देत नाही. जगात 3 वर्ग पडले. पहिला वर्ग आहे जीवाचा. जीवानं आजपर्यंत कुणाला कधी काही फुकट दिलं नाही. दुसरा वर्ग आहे संतांचा. संत फुकट देतात. त्यांनी दुकान घातलं पण त्या दुकानापर्यंत आम्हाला जावं लागलं. त्यांनी घरी आणून दिलं नाही. घातला दुकान देती आली असिदा, संत उदार उदार बनले आनंद. त्यांनी दिलं आम्हाला पण त्यांनी दुकान घातलं. आणि 3रा वर्ग देवाचा. देवानं आजपर्यंत कुणाला कधी काहीच फुकट दिलं नाही. तुम्ही कोणताही ग्रंथ, कोणताही शास्त्र, कोणताही पुराण पहा, देवानं फुकट कुणाला दिलं नाही.
देवानं देवाचा नियम पाळला, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. आणि काय सांगू देवा तुमचे कृपणाची द्वार. तुम्ही देवाच्या 1000 वेळा पाया पडा, पण देव तुम्हाला फुकट देणार नाही, फुकट देणार नाही. तुम्ही देवाच्या कितीही पाया पडा, देव फुकट देणार नाही. तुम्ही देवापुढे किती नतमस्तक व्हा, देव फुकट देणार नाही. पण एक वाक्य बोलून जातो ऐका, आयुष्यामध्ये आई बापा पुढे वाका, आई बापा पुढे नतमस्तक व्हा, आई बापाचं दर्शन करा, आई बापाच्या पाया पडा. जगात पुन्हा पुढेच वाकण्याची गरज पडणार. एवढं निस्वार्थ आणि फुकट देणारं पात्र जर जगामध्ये कोणतं असेल ना, तर फक्त आईचं आणि बापाचं. ही फुकट देतात महाराज. किती फुकट आई देते. किती फुकट देते आई. ऐशी कडवड्याची जाती करी लाभा विनपे. किती फुकट देते माहिती का तुम्हाला? विंचू माहिती का? विंचू एवढा एवढा असतो, 4 शिंग असतात त्याला, नाही मग 2 असतात. विंचू माहिती आहे ना तुम्हाला? एवढा एवढा असतो. आई झालं का दर्शन कधी त्याच आयुष्यात? ज्याला दर्शन झालं त्याच्या स्वप्नात देखील आलं तरी त्याला काटा फुटतो अंगाला, है ना? एवढा एवढा विंचू एवढा असतो, एवढा एवढा. या वायर पेक्षा पातळ नांगी असते त्याची, असते की नाही? वायर पेक्षा पातळ नांगी. त्या नांगीत शेवटच्या टोकामध्ये विष असतं. किती विष असेल बरं? एवढा विंचू, त्याची एवढी एवढी नांगी, नांगीत विष किती असेल बरं? पण ऐका ना त्यातला विषारीपणा. त्यानं या 3.5 हाताच्या देहाला नांगी मारली ना, 3.5 हाताच्या, तर 3.5 हाताचा देह नाचतो. नाचतो ना बघा, गाडीचे लावा लागतो, गाडी म्हणून नाचतो, नाचतो ना, गाडी म्हणून नाचतो. तो वेदना होतात म्हणून नाचतो, वेदना होतात म्हणून आरडतो, ओरडतो. आणि शेजारचा त्याला काय म्हणतो? गप्प बस, गप्प बस, ओरडू नको. का? का? शेजारच्याला ऐकलं तर त्याला उलटा मंत्र येतोय. म्हणजे विंचू चावला ह्या वेदना 1 पट आणि शेजारचा चढवील ही भीती 2 पट. पण आता ऐका, विंचवाचं विष विंचवाला लागलं तरी विंचू मरतो. विंचवाचं विष चुकून जरी विंचवाला लागलं तरी विंचू मरतो. मग आता याच्यातला आईपणा पहा. आता विषारीपणा सांगितला, तर आईपणा पहा. एक विंचवीन आयुष्यामध्ये 150-200 पिलाला जन्म देते, पण एकदाच. पुन्हा जन्म देत नाही. का देत नाही ऐका? विंचवीन पिलाला जन्म देते, पण पिलाचं पालन पोषण करायला विंचविनीला काही साधन सामग्री निसर्गानं भगवंतानं दिली नाही. आपण जन्माला आलो, आईच्या शरीरात दूध तयार होतं. कासवीन पिलाला जन्म देते, कृपा कटाक्ष न्याहाळते,
तास्विनीचे बाळ वाढे कृपादृष्टी, ते कृपादृष्टीनं वाढतं, तसं विंचविनीला काही दिलं नाही. मग विंचविन काय करते, पिलाला जन्म देते आणि विचारात पडते आता यांना देऊ काय, काय देऊ याची भावे उत्तर आहे. काय देऊ, द्यायला मला काही दिलंच नाही, काय देऊ. अर्धा तास होतो पिलांना भूक लागते आणि पिलं भुकेनं आईच्या अंगावरती येतात. आई काहीतरी देईन या आशेनं आई जवळ येतात, पण द्यायला काहीच नसतं. पिलं आईच्या शरीरावरती येतात, आणखी भूक लागते, मग आईनं काहीतरी द्यावं म्हणून नांगी मागतात आईला, काहीतरी दे. पण मी आधी सांगितलं विंचवाचं विष विंचवाला पचत नाही. या 150-200 पिलाच्या नांगीतलं विष आईच्या शरीरात उतरलं जात नांगी मारल्यामुळे, आणि आई त्या शरीरामध्ये एकवटल्यामुळे हे विष 150-200 पिलाचं एकवटल्यामुळे ती आई जागेवरती मृत्यू पावते. या पिलांना वाटतं आपली आई काहीच देत नाही म्हणून जोरानं नांगी मारतात, आणि आणखी जोराच्या नांगीच्या आघातानं 150-200 पिलाच्या नांग्यांच्या आघातानं त्या शरीराचे तुकडे तुकडे पडतात, लचके तुटतात, आणि पिलांना वाटतं आपल्या आईनं काहीतरी खायला दिलं. ते शरीराचे मांसाचे निघालेले लचके ती पिलं खातात, आणि काही क्षणामध्ये फक्त आणि फक्त आईच्या शरीराचा सांगाडा शिल्लक राहतो. पण आपल्या लेकरासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणारं पात्र जगामध्ये कोणतं असेल तर ते आईचं पात्र आहे महाराज. आईपेक्षा या जगात मोठं कुणीच नाही. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, बदलिए सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं, जो देती है दुआ जगत में सबसे बड़ी है माँ. आई आम्हाला कळाली, अनेकांना आई सांगितली ना. तुकोबरांच्या गाथ्यामध्ये आईचं वर्णन करणारे अनेक अभंग आहेत. आम्हाला आई कळाली, आई माईचा सागर, आई प्रेमाचा आगर, आई वात्सल्याचं भांडार आम्हाला कळालं. आईकडे मातृत्व आहे, आईकडे दातृत्व आहे, आईचं कर्तृत्व आहे आम्हाला माहिती आहे. पण एक बाजू
नाण्याला दोन बाजू असतात. एक बाजू अंधारात पडते, ती खालच्या बाजूला आहे, जी झाकली गेली. वरच्या बाजूला किंमत आहे. मग खालची बाजू नसेल तर वरच्या बाजूला किंमत असते का? नाणं हे पालथं पडलंय आमच्याकडून, छापावरती काटा खाली. मला सांगा ना, छापा पाहिला म्हणून किंमत आहे का? काट्याला ही किंमत आहे. काटा नसेल तर छाप्याला किंमत नाही, आणि छापा नसेल तर काट्याला किंमत नाही. नाण्याच्या दोन्ही बाजू असाव्या लागतात. तसे आमच्या जीवनातल्या दोन बाजू आहे. एका बाजूला आई आहे, दुसऱ्या बाजूला बाप आहे. एका बाजूला आई आहे, दुसऱ्या बाजूला बाप आहे. आई कळाली, बाप कुठे कळाला? आई कळाली आम्हाला, बाप पुढे कळाला. आई मायेचा सागर, प्रेमाचा आगर, वात्सल्याचं भांडार आम्हाला माहिती आहे. पण बापाबद्दल दान भीती दराराची. बापाबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये भीतीचे का कुणास ठाऊक. पण ज्यानं कधी तुम्हाला आम्हाला शब्दानं दुखवलं नाही, लहानाचं मोठं झालो, ज्यानं कधी आम्हाला एक रट्टा मारला नाही, ज्यानं कधी 5 बोटाला आम्हाला कधी स्पर्श केला नाही, त्या बापाबद्दल भीती आहे. काय कुणास ठाऊक. ही आदराची भीती आहे. या भीती पाठीमागे आदर आहे, तो आमचा बाप आहे. शास्त्रानं बाप दोन पद्धतीचा सांगितला. एक रक्तवंशातले वडील आणि एक विद्यावंशातले वडील. रक्तवंशातले वडील म्हणजे जन्म देणारे वडील, आणि विद्यावंशातले वडील म्हणजे विद्या देणारे वडील. पूर्वीच्या काळामध्ये जन्म देणारे वडील जन्म द्यायचे आणि विद्या शिकायला गुरुच्या गृही जावं लागायचं. भगवान श्रीकृष्ण सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये गेले, गुरूंच्या गृही जावं लागायचं. पण आता वडील दोनही कामं करतात, जन्मही देतात आणि बोटाला धरून तुम्हाला आम्हाला चालवायला शिकवतात. एवढंच नाही, प्रत्येक बापाचं स्वप्न एकच असतं, आपल्याला जेवढं दिसतं ना त्यापेक्षा आपल्या मुलानं जास्त पाहावं. आपल्याला जेवढं दिसतं त्यापेक्षा आपल्या मुलानं जास्त पाहावं. म्हणून बाप काय करतो माहिती का? त्या मुलाला बोटाला धरून चालवायला शिकवतो, पण त्याच बरोबर कधीतरी उचलून खांद्यावरती घेतो. बापाच्या नजरेपेक्षा मुलाची नजर वर करतो. बापाला जेवढं दिसेल ना त्यापेक्षा मुलानं जास्त पाहावं, हे स्वप्न उरामध्ये बाळगणार पात्र म्हणजे बापाचं. बापाच्या मनात दोनच स्वप्न असतात. आयुष्यभर काबाड कष्ट करतोय ना, रात्रीचा दिवस रक्ताचं पाणी, हाडाची काळ्या मांसाचं चिखल करतोय, फक्त एका गोष्टीसाठी, आपल्या कुटुंबासाठी रात्र पाणी केली असेल त्याने. दादांना मी सहज बोलतो, दादा झाली का झोप? दादा म्हणजे रात्र पाळी करून आले. कुणासाठी केली दादा? 60 वर्षाचा बाप झालाय आमचा, रात्र पाळी करतोय. 65 वर्षाचा बाप झालाय, रात्री 2 वाजता लाईट येणार म्हणून रानामध्ये मोटार चालू करायला जातो. अरे बाप बाहेर अंगणात झोपतोय ना म्हणून आम्ही बंगल्यात आनंदानं झोपतोय. बाहेर तो रात्रभर जागतोय, खाकरतोय, खोकरतोय म्हणून आम्ही आनंदात आतमध्ये घरात एसी मध्ये आतमध्ये झोपतोय. तो बाहेर जागलाच नाही तर बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. तो बाहेर जागतोय ना म्हणून घर झोपतोय. महाराज आयुष्यभर त्यानं कसलाच विचार केला नाही, हाडाची काढ केली त्यानं, रात्र जागलाय, पळपळ पळालाय, पै पैसा गाठीला जमवलाय, स्वतःच्या इच्छा आकांक्षांना मुरड घातली त्यानं. अरे कामाला जातोय तो रोज, पण रोज सुकी भाजी घेऊन जातोय का? त्यानं 200 रुपयाचा डबा स्वतःसाठी नाही घेतला, पण मुलीचं लग्न जमू द्या महाराज, मुलगी हात लावली भांडी मुलीसाठी घेतोय. त्याचं नाव बाप आहे महाराज. आयुष्यभर त्यानं कोपरीवरती काढले, 2 शर्टापेक्षा त्यानं जास्त शर्ट नाही शिवले. पण मुलीनं 22,000चा शालूला हात लावला, त्यानं 22,000चा शालू मुलीला घेतला. एवढं प्रेम करतोय महाराज तू आपल्या कुटुंबावर. वेळ प्रसंगी निघालाय तो कामाला, डबा सापडत नाही, त्यानं पेपर मध्ये चपात्या गुंडाळल्या, 2 लोणच्याच्या पुडी घेतल्या आणि दुसऱ्याच्या बांधाला झाडाखाली बसून त्यानं लोणच्या बरोबर चपाती खाल्ली. पण त्यानं गाऱ्यानं नाही केलं कुणाला. त्यानं आयुष्यभर
काबाड कष्ट फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबासाठी केले. दोनच इच्छा त्याच्या मनात आहे. आपला मुलगा समाजामध्ये उभा राहिला तर लोकांना आदर्शानं त्याच्याकडे पाहावं आणि आदर्शाचा मापदंड माझ्या मुलाकडे पाहून समाजानं घ्यावा, असा आदर्शवत माझा मुलगा असावा. आणि माझी मुलगी ज्या घरी नांदायला जाईल ना, लक्ष्मी सारखी जावी आणि त्या घरात ती लक्ष्मी होऊन राहावी ही इच्छा मनामध्ये असते. आणि म्हणून बाप आयुष्यभर काबाड कष्ट करतोय, आयुष्यभर कमावतोय, आयुष्यभर कशासाठी? मग आपल्या मुलामुळे, आपल्या कुटुंबासाठी. आयुष्याचं मात्र केलं त्यानं महाराज, मातेनं केले, पण स्वतःसाठी नाही केलं. त्यानं छिद्र पडलेली बनेन वापरली, पण त्यानं कुटुंब कधी उघडं राहू दिलं नाही. आयुष्यामध्ये त्यानं दोनच शर्त वापरले, कुठं जायला यायला. उभं आयुष्य कोपरीवरती काढलं, पै पैसा गाठीला जमवलाय त्यानं. आणि खर्च करताना कसा केला? एकाएकी केला मिराशीचा दर. मुलीचं लग्न जमू द्या एखाद्या बापाचे, आणि मग त्याचा डौल पाहावा महाराज. मुलीचा बाप आहे ना, जगात सगळ्यात समाधानी बाप आहे. ज्याला मुलगी आहे ना, तो बाप जगातला सगळ्यात समाधानी बाप आहे. बापाला मुलगी असावी. बापाचं सगळ्यात जास्त प्रेम असतं आपल्या मुलीवरती, आणि मुलीचं सगळ्यात जास्त प्रेम असतं आपल्या बापावर. त्या मुलीचं लग्न जमावं, आणि बाप अंगणाच्या बाहेर रात्री झोपलेला असतो, आकाशाकडे पाहतो आणि पाहता पाहता म्हणतो, ये चंद्र नारायणा, अरे तुला साक्ष ठेवून बोलतो रे, माझी एवढी एवढी परी कधी एवढी लहानाची मोठी झाली ना कळालंच नाही. अरे त्या चिमणीचा चिवचिवाट माझ्या दारात ऐकू यायचा, कुठूनही दमून आलो, आणि त्या लेकरानं चिवचिवाट केला ना का समाधान भेटायचं, समाधान भेटायचं. आनंद वाटायचा मनात, इतका आनंद वाटायचा, कितीही दमलेलं असू द्या, कितीही शीन असू द्या, शीन हलका व्हायचा. फक्त लेक पडत यावी आणि तिनं तांब्याभर पाणी द्यावं. पण आज एवढी मोठी झाली की तिचं लग्न जमलं, आता तो चिवचिवाट पुन्हा अंगणात दारात ऐकू येणार नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. आणि खरं सांगू का, आम्हाला बाप नाही कळलं त्याचं कारणच ते. ताप आला म्हणून मिठाच्या पट्ट्या ठेवणारी आम्ही आई अनेक वेळा पाहिली, अनेक वेळा आई पाहिली जिनं मिठाच्या पट्ट्या ठेवल्या. तिच्या अश्रू आमच्या डोळ्यातून निघाले, तिच्या आमच्या गालावरती पडले, आम्ही ते अश्रू अनेक वेळा पाहिले. पण आमचा बाप रडताना आम्हाला कधी दिसलाच नाही. आमचा बाप कधी रडताना आम्ही कधी पाहिलाच नाही. आम्ही त्याला शिक्काच मारून टाकला, आमचा बाप निर्दयी आहे, आमचा बाप निर्दयी. आम्ही त्याला शिक्का मारला. खरं सांगा, बाप निर्दयी आहे. अरे मिठाच्या पट्ट्या ठेवणारी आई आम्ही अनेक वेळा पाहिली, पण बाप रडताना आम्ही कधी पाहिला नाही. त्याचं कारण आहे, थोडं दुःख झालं, आईच्या डोळ्यातून गळगळ अश्रूच्या धारा वाहिल्या, पण बाप विचार करतो, मी जर रडलो तर माझं पूर्ण कुटुंब कोलमडेल, म्हणून त्याला रडता नाही आलं कधी. तुम्हाला एक वाक्य बोलू का दादा? त्याला समाजामध्ये रडता येत नाही ना, जो कुठेतरी आड बाजूला जाऊन मन मोकळं करतो त्याला बाप म्हणतात, त्याला कुटुंबासमोर रडता येत नाही. तो विचार करतो, मी जर रडलो माझं कुटुंब कोलमडेल. पत्नी रडली समजूत काढेल, मुलगा रडला समजूत काढेल, मुलगी रडली तिच्या अश्रू मी पुसेल, पण मी रडलो तर माझं कुटुंब कोलमडेल, यांना सावरणार कोणी? बाप घराचा हरिपाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर, तेव्हा कोसळते घर. बाप घराचा हरिपाया, आई कळस त्यावर. बागदाचा पाया आहे. तो विचार करतो, मी रडलो तर कसं कुटुंब कोरडे, त्याला रडता येत नाही.
म्हणून आम्ही त्याला शिक्का मारला, निर्दयी बाप. पण खरं सांगू का, बाप आयुष्यात दोनदा रडतो, दोनदा मनसोक्त रडतो. एकदा बाप रडतो महाराज जेव्हा तरुणाबाळ मुलगा बापापासून वेगळा जातो ना, मग तो सोडून जात असेल, कायमचा जात असेल, वेगळा राहत असेल. पण बापापासून तरुणाबाळ बरोबरीला आलेला मुलगा लांब गेला की बाप धाई मोकळून रडतो, समाजाचा विचार करत नाही. राम वनवासाला गेले आणि राजा दशरथ धाय मोकळून रडले, महाराज धाय मोकळून रडले. मुलगा लांब गेला की बाप डसा रडतो. आणि एकदा त्याची लक्ष्मी सारखी सोन्यासारखी असणारी मुलगी जेव्हा नवऱ्याच्या घरी नांदायला निघते ना, तेव्हा बाप डसा रडतो. तो समाजाचा विचार करत नाही. नाहीतर आमचा बाप कधीच रडत नाही. त्याची किती उभारी असते. दादा लग्न जमावं मुलीच, गावात फिरतो बाप, पेटत त्याला सांगतो, दादा अरे माझ्या लेकराचं लग्न आहे, आशीर्वाद द्यायला यावर आशीर्वाद द्यायला. सगळ्यांना सांगतो, वाजंत्री बुक करतो, मंगलकाराला बुक करतो, भटजी काकाला तोच सांगतो, सगळ्यांना सांगतोय, आचार्याला तोच सांगतोय, किराणा तोच आणतोय, घरात किराणा भरून तोच ठेवतोय, हमाली करतोय वेळ प्रसंग. आणि जसं जसं लग्न जवळ येईल तसं तसं निमंत्रण देतोय. लग्न थाटामाटात करायचं नियोजन करतोय. दुसऱ्याच्या बांधाला बसून त्यानं भाकरी लोणच्या बरोबर खाल्ली. त्यानं 200-300 रुपयाचा डबा नाही घेतला, पण मुलगी हात लागेल ती भांडी त्यानं घेतली. आयुष्यभर पोते शिवलेले पोत्यावरती झोपलाय. बाज विणली महाराज त्याला आणायला, त्यानं विणायला दोरी नाही आणली. खराब झालेले रानात ते ठिबकचे पाईप गोळा करून आणले आणि त्यानं बाज विणली. त्याच्यावरती ऋतू नये म्हणून त्याने पोते आथरले आणि त्याच्या वाकड गोदडी आथरली. आयुष्यभर झोपलाय. त्यानं त्याला गादी नाही घेतली, पण मुलीला पाहिजे तसा पलंग त्यानं घेऊन दिला. सगळ्यांना कपाट घरादाराला त्यानं घेऊन दिलं, पण आयुष्यात त्याला कधीच कपाट मिळालं नाही. त्याचं नाव बाप आहे महाराज. त्याला कपाटच नसतं. त्याचे कपडे कुठेतरी बनलेला, कुणाच्या तरी कपाटामध्ये दरवाजाच्या पाठीमागे अडकवलेले, वल्लीवरती टाकलेले. त्याला कपाट नसतं. मुलीला पाहिजे त्या वस्तू त्यानं घेऊन दिल्या. मंडपाच्या दारात उभा राहिलाय. येणाऱ्याला विचारायचा, या दादा कोण आले, बसा मंडपात. वेळ प्रसंगी नेऊन बसवायचं. नवरदेव वाजत आलाय आणि मंडपाच्या प्रवेशद्वारामध्ये आलाय. ज्याच्या हातात माईक होता त्यानं अनाउन्सिंग केली. नवरदेवाचं आगमन झालेलं आहे. वर ओवाळण्यासाठी आत्या माऊल्यांनी यावं. वर ओवाळण्यासाठी आत्या निघाल्या. वर ओवाळणी झाली. बाप हातच जोडत होता, या बसा. आणि तेवढ्यामध्ये सांगितलं, नवरी मुलीला घेऊन या. आज पहिल्यांदा जिला तळ हाताचा पाळणा करून लहानाची मोठी केली, तिला अंगा खांद्यावरती खेळवलं. जी चिमणी कायम बापाच्या जवळ चिवचिव करायची, आज बाप त्या चिमणीकडे पाहतोय. अरे एवढी मोठी झाली, कधी एवढी मोठी झाली कळालंच नाही. आता हिचा चिवचिवाट पुन्हा अंगणात येणार नाही. त्या नववधूच्या पोशाखामध्ये येणाऱ्या मुलीला बापानं पाहिलं. त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा बाहेर, पण समाजात उभा होता. त्यानं लगबगीनं मंडपाच्या खांबाकडे तोंड केलं. खांद्यावरच्या उपरण्याला अश्रू हळूच पुसले आणि मुलीकडे पाहत होता. मुलगी नवरदेवाच्या शेजारी उभी राहिली आणि बापानं लांबून हात जोडले आणि मनात म्हणला नवरदेवाला, ये दादा, अरे तळा हाताच्या फोडाप्रमाणे जपलेले काळजाचा तुकडा तुला दिलाय. आयुष्यात कधी काटा मोडू दिला नाही तिला, कधी काटा मोडू दिला नाही, डोळ्यातून अश्रू येऊ दिले नाही. पाया पडतो रे दादा, पण माझ्या लेकराचा चांगला सांभाळ कर. मनामध्ये बाप इतका खिन्न झालेला, पण बोलता येत नाही, म्हणता येत नाही. वाजंत्र्यानं वाजवायला सुरुवात केली. नवऱ्या नवरीला स्टेजवरती नेलं.
अक्षदा मिळाल्या का म्हणून विचारलं, अंतरपाठ धरला. पहिली मंगलाष्टका सुरू झाली, खांबाला टेकून बाप अक्षदा टाकत होता. दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी मंगलाष्टका झाली, टाळ्या वाजल्या, बाहेर फटाक्याची आतिषबाजी झाली आणि पाहुणे निघाले. जो सकाळपासून जेवला नव्हता ना, जो सकाळपासून जेवला नव्हता, तो प्रत्येक पाहुण्याला हात जोडून म्हणायचा, दादा जेवण केल्याशिवाय जाऊ नका. वेळ प्रसंगी पात्रावरती नेऊन बसवायचा. त्याच्या पोटामध्ये अन्न नव्हतं, अजून तो जेवलाच नव्हता सकाळपासून. पण मुलीच्या आनंदापुढे त्याला भूकही आठवली नाही. त्याचं नाव बाप होतं. महाराज आपल्या लेकरासाठी त्यानं स्वतःची भूक देखील आठवू दिली नाही. एवढं नितांत प्रेम केलं. त्या पात्राचं नाव बाप आहे. पाहुणे जेवून निघाले, लांबचे पाहुणे गेले, जवळचे पाहुणे जेवायला बसले, तेही उठून गेले. भाऊकी जेवायला बसली तोपर्यंत इकडं कन्यादान झालं, होम हवन झालं. भाऊकी जेवायला बसली, घरातली मंडळी जेवायला बसली आणि कुणाला तरी आठवण झाली आणि कोणतरी म्हणलं बापाला बोलवणार आहे. कोणीतरी बोलवायला गेलं. कुठंतरी तो पाहुण्यांना वाटं लावण्याचं काम करत होता. मुलगा गेला आणि सांगितलं, बाबा जेवायला बोलवलंय, चल. बाप आला, घरातली मंडळी जेवायला बसलेली होती. बापानं आल्याबरोबर विचारलं, ताईडी जेवली का, पाहुणे जेवले का? सांगितलं नाही अजून. मग बापाच्या तोंडातून शब्द निघाले, अजून लेक जेवली नाही, जावई जेवला नाही, कसं जेवायचं? घाई केली कुणीतरी, मुलीला आणि जावयाला जेवायला आणलं. फुलांची रांगोळी काढली, जेवायला बसवलं. 400 रुपये रोजानं जाणारा बाप पळत आला, खिशात हात घातला, 500-500च्या 4 नोटा काढल्या आणि मुलाच्या ताटाला लावल्या. त्यानं विचार केला नाही, अरे 2000 कमवायला मला 4 दिवस कुठंतरी कामाला जावं लागेल आणि काबाड कष्ट करावे लागेल, हा विचार त्यानं केला नाही. त्यानं 2000 रुपयाचं वटकावून लावलं. मुलगा मुलगी जेवायला बसली. 2000 गेलेलं दुःख नव्हतं चेहऱ्यावरती, मुलीच्या सुखाचा आनंद होता. महाराज त्याचं नाव बाप आहे. आपल्या लेकरासाठी काबाष्ट करतो, पै पैसा गाठीला जमवतो, खर्च करतो. एकाएकी केला निराशीचा आयुष्यभराचं काबाड कष्ट करतोय. मुलाला जेवायला घातलं, त्यांच्या मार्गाने ती निघाली. बापाला कुणीतरी म्हणलं, आता तरी जेवा. बरोबर कुणीतरी जेवायला बसलं, फक्त पत्रावळी समोर आली, अजून वाटलंही नाही. आणि तेवढ्यामध्ये वाजंत्र्यानं वाजवायला सुरुवात केली. बाहेरची साडी पिक्चर मधलं गाणं वाजायला लागलं आणि बापानं ते स्वर ऐकले. त्यानं रिकाम्या पत्रावळीला वंदन केलं. उचलून रिकामी पत्रावळी बाजूला ठेवली. बाप उठला आणि न जेवता निघून गेला. पुढे गेला कळालंच नाही कोणाला. बाप इकडं मुलगी मामाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडायला लागली. मामाला सावरलं कसं तरी. मुलीला आई पाहिजे, आईच्या गळ्यात पडून ढसाढसा रडली. आई रडली. सजवलेली फुलाची गाडी दाराच्या मंडपात आणून उभी केली. आईच्या गळ्यात पडून ढसाढसा रडली. आईला काय म्हटली माहिती का? आई काम पडतं ग तुला, मदत करायची मी तुला, पण आई एक वेळेला माझा ऐक, एखादं काम कमी कर. एखाद्या वेळेला नाही माझ्या वडिलांना तुला जेवायला घालता आलं ना, नको घालू. एखाद्या वेळेला उपवाशी ठेव, पण आई तुला विनंती करते का, पाया पडते, माझ्या बापाच्या अंतकरणाला लागेल असा एखादा घालून पाडून शब्द बोलू नको. नाही जेवण देता आलं नको. लहान बहिणीच्या जवळ गेली, लहान बहिणीच्या तोंडावरून हात फिरवला, तिच्या गळ्यात पडली, कानात मिटली. ताई आईला मदत करायची का मी? आता तिचा हात मोडल्यासारखा होईल. तो शाळेतून आल्यावर मदत करत चाल. आई होते तिची, तिला मदत कर. भाऊ दिसला, भावाच्या हात पडत गिरून पडलं. दाद्या बाबांना खूप काम असतं रे, एखाद्या कामाला हातभार लाव, पण दाद्या पाया पडते, कधी माघारी बोलू नको माझ्या आईला बापाला. कान मंत्र दिला भावाला. मामाला पुन्हा सावरली आणि गाडीकडे नेऊन गाडीमध्ये बसवलं. कोणीतरी तांब्याभर पाणी गुळाचा खडा दिला.
तिनं तांब्याभर पाण्यात एक घोट घेतला, त्याचा गुळणा केला, गुळाचा खडा तोंडात टाकला, गोड गुळ कडू लागला. पुन्हा पाण्याचा घोट घेतला आणि गाडीतून कोणाला तरी शोधत होती. कोणाला शोधते म्हणून लहान बहिणीला विचारलं, अक्का अगं कोणाला शोधते ग? सगळे इथे आहेत ना, आई मामा मामी काका काकी दादा ताई सगळे, कोणाला शोधते ग तू? तिनं सुंदर उत्तर दिलं, ताईडे जो कालपासून जेवला नाही, 8 दिवसापासून झोपला नाही, ज्यानं कोणाच्या पाया पडून पैसे आणले, कोणाच्या पाया पडून पैसे आणून माझं हे लग्न एवढं आनंदात केलंय, त्याचा त्याने थान पत्ता दिला नाही. तो माझा बाप मला कुठे दिसेना. कुठे का आपले बाबा? कुठे आपले बाबा? त्या लहान बहिणीला विचारलं. लहान बहिणीनं स्वयंपाक घराकडे बोट केलं, गाडीचा दरवाजा धाडकने उघडला, खाली उतरले, गर्दीतून पळत पळत स्वयंपाक घराकडे गेली. स्वयंपाक घरात पाहिलं, बाप कुठेच नाही, हिरबोळ झालं, पाठीमागे फिरले. एवढ्यामध्ये एका अंधाऱ्या खोलीतून रडण्याचा मुसमुस आवाज तिच्या कानावरती आला. कोण मुसमुस करतं म्हणून पाहायला गेले तर भिंतीकडे तोंड करून बाप ढसा ढसा रडत होता. त्याला समाजात रडता येत नाही ना, जो कुठेतरी आड बाजूला जाऊन रडतो त्याचं नाव बाप असतं. मुलीनं त्याला पाहिलं, हाका मारले, बाबा तुम्ही इथं रडता? त्याही परिस्थितीत त्यानं खांद्यावरच उपरणं घेतलं, खोटा खोटा हसला, अश्रू पुसले आणि खोटा खोटा हसत मुलीकडे पाहत म्हणाला, ताईडे अगं रडत नव्हतो ना ग, तुझं चांगलं झालं ना म्हणून आनंदाचे अश्रू डोळ्यातून वाहत होते ग. अगं रडत नव्हतो बाळा. मुलगी गळ्यात पडली, डसा डसा रडली. बापही मनसोक्त रडला. एकमेकाला सावरलं आणि कसं तरी मुलीला बापानं कसं तरी सावरलं आणि गाडीकडे मंडपाकडे आणलं, गाडीत बसवलं. मुलगी पुन्हा खाली उतरली, बापाच्या गळ्यात पडली, डसा डसा रडली. बापालाही त्यावेळेला राहवलं नाही. समाजात बाप डसा डसा मुलीसाठी रडला. पुन्हा गाडीत बसवलं, गाडी चालू झाली. जोपर्यंत बाप दिसत होता ना तोपर्यंत मुलगी हात दाखवत होती आणि सांगत होती, बाबा आजपर्यंत तुमची होते, आता परक्याची झाली, तुमची सत्ता राहिली नाही. आणि बाप सांगत होता, बाप हात हलवत होता, बाप सांगत होता, ताईडे तसं म्हणू नको, जोपर्यंत माहेरात आम्ही येत ना तोपर्यंत माहेर तुझं आहे, तू आमच्यासाठी येत जा.